हरि ओम. ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 226 ते 235. या शरीराचे निमिसके कर्मची लागले असिके जिता मेलया न ठाके या रीती यया कर्माते सांडिती परी एकीची ते अवधारी जे करिता न जाईजे हारी फळाशेची कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोधू उद्दीपे ते तर रज्जुज्ञाने लोपे व्याळ शंका तेणे आत्मबोधे तैसे अविद्येसी कर्मनाशे पार्था त्यजिजे जे ऐसे तै त्यजिले होय म्हणून या परी जगी कर्मे करिता मानो त्यागी येर मूर्छने नावरोगी विसावा जैसा तैसा कर्मी शिणे एकी तो विसावो पाहे आणकी दांडे याचे घायबुकी धाडणे जैसे परी हे असो पुढती तोची त्यागी त्रिजगती जेणे फळ त्यागे निष्कृती नेले कर्म एरवी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळा गायया समर्थ ते की भोगावया जेन सांडितची आशा आपणची विऊनी दुहिता की न मम म्हणे पिता तो सुटे की प्रतिग्राहिता जावई शिरकी विषाचे आगर ही वाहती ते विकिता सुखे लाभे जिती येर निमाले जे घेती विंचोनी मोले. हरि ओम. अर्थ अशा रीतीने या शरीराच्या निमित्ताने संपूर्ण कर्मच जीवाच्या मागे लागले आहे. ते इतके की जिवंत असता अथवा मेल्यावरही बंद पडत नाही. हे कर्म टाकण्याचा या जगात एकच प्रकार आहे, तो हा की विहित कर्म करीत असताना त्याच्या फलाशेच्या ताब्यात जाऊ नये. कर्माचे फळ ईश्वराच्या ठिकाणी अर्पण झाले असता त्याच्या प्रसादाने आत्मज्ञान प्रगट होते. त्यावेळी ज्याप्रमाणे दोरीच्या ज्ञानाने सर्पाचा भ्रम नाहीसा होतो, त्याप्रमाणे त्या आत्मज्ञानाने अज्ञानासह कर्माचा नाश होतो. अर्जुना, असा जेव्हा कर्माचा त्याग केला जातो तेव्हाच त्याग केला असे होते. म्हणून जगामध्ये जो या प्रकाराने कर्म करणारा असेल त्याला आम्ही त्यागी मानू. याहून इतर त्याग म्हणजे रोग्याला मूर्छा आली असता रोगी विसावा घेतो आहे असे म्हणण्यासारखे होय. त्याप्रमाणे एका कर्माच्या ठिकाणी दुःख झाले असता तो दुसऱ्या कर्मात विसावा घेण्यास पाहतो. हे त्याचे करणे म्हणजे जसा दांडक्याचा मार बुक्क्यांच्या मारावर घालवावा तसे आहे. परंतु आता हे जास्त बोलणे राहू दे. ज्याने कर्माच्या फलाचा त्याग करून कर्मच निष्कर्म्य स्थितीला नेले तोच त्रैलोक्यात खरा त्यागी होय. अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिले तर जे पुरुष कर्मफलाची आशा सोडितच नाहीत तेच या 3 प्रकारच्या कर्मांच्या फलाला भोगावयास पात्र होतात. आपणच मुलीला जन्म देऊन कन्यादानाच्या वेळी ही मुलगी आता माझ्या मालकीची नाही असे बाप म्हणतो, त्यावेळी तो सुटतो, पण दान घेणारा जावई अडकला जातो. जे विषाच्या शेतीचीही लागवड करतात ते त्यातील माल विकून त्या नफ्यावर सुखाने जगतात आणि दुसरे जे पैसे खर्च करून विकत घेतात ते मात्र मरतात. हरि ओम.